की माणसानं बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदलायला पाहिजे. आज नेमका याच गोष्टींचा पगडा आमच्या कोळी किंवा आगरी बांधवांच्या संगीतावर इतका काही घट्टपणे पडलाय की आजचं कोळी संगीत, आजचं आगरी संगीत हे खऱ्या अर्थानं इन्स्टंट झालंय. इन्स्टंट इतपत जे चटकन तुम्हाला तुमच्या हातांना, तुमच्या पावलांना ठेका धरायला तुम्हालाच प्रवृत्त करतं. चला अशाच इन्स्टंट बेधुंद करणाऱ्या कोळी संगीताचा घेऊया मागोवा. एका सुंदरशा गीताद्वारे आपल्या समोर येत आहेत आमच्या पनवेल शहराचे खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट गायक गणेश भगत. सुरेश वाडकर यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर आज जवळजवळ 500 ते 600 कॅसेट सीडीसाठी ज्यांनी आपला आवाज पार्श्वसंगीतासाठी दिलेला आहे असे गणेश भगत. म्हणजे जरा होऊन जाऊ द्या, जरा जोरदार टाळ्या. आपल्या समोर येत आहेत आमच्या पनवेल शहराचं प्रतिनिधित्व करणारे आमचे गायक कलावंत गणेशजी भगत. हॅलो बदलापूरकर, सगळ्यांना गणेश भगतचा नमस्कार. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अशी दर्याची दौलत ही हार डोली लगावलाय सोन्या सर. अशी दर्याची दौलत ही हार डोली लगावलाय सोन्या सर. दर्याला आईलाय तारूर वाट पंधरा बघतय पारूर. दर्याला आईलाय तारूर वाट पंधरा बघतय पारूर. हे पार चल चल बेगीन पंधरावर चल, आवरा आईलाय. लोकांना देवाच देण दर्यानं गावताय सोन्याची खान. हे दर्या देवान खुल्या दिलान खोल्या नदी नाही दर्याचं धन. बघ सोनेरी मसली ही कसं आनंदी झालंय माझं मन. दर्याला आईलय तारूर वाट पंधराव बघतय पारूर. दर्याला आईलय तारूर वाट पंधराव बघतय पारूर. गोपाल काटेरी पाला पारूच्या गल्यानं मोत्याच्या माला. हे नवसाचा मान दिला दर्या देवाला बरकत आईली आमचे धंद्याला. थैली जीवाला खुशी आज पिवा
माझी जिंकूनची दारूर दर्याला आईलय तारूर वाट पत्राव बघतय पारूर दर्याला आईलय तारूर वाट पंधराव बघतय पारूर अशी दर्याची दौलत ही डोलीला गावलाय सोन्या सारू दर्याला आईलाय तारूर वाट बंधाव बघतय पारूर दर्याला आईलाय तारूर वाट बंधाव बघतय पारूर दर्याला आईलय तारूर वाट बंधराव बघतय माझी लाडकी तारूर. दादा आगरी महोत्सव म्हटलं कोळी महोत्सव म्हटलं की पारू आपली वाट बघायचीच. वय आहे, चांगली गायकी आहे, प्रेझेंटेशन आहे, म्हणजे त्या गणेश दादा भगत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. ती आली, तिनं पाहिलं आणि तिने जिंकलं. ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं आणि रसिक प्रेक्षक तिच्या आगमनाने बेभान झाले, बेफाट झाले. मंडळी घाबरू नका, कोणीही आगंतुक व्यक्ती नाही आहे. तर ती व्यक्ती आहे आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घराघरात जाऊन पोहोचलेली. आपल्या एका सुपर डुपर हिट अशा गीताद्वारे जवळजवळ 5 ते 10 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स जिने आज प्राप्त केलेले आहेत अशी गुणी गायिका मीरा कार्लेकर एका सुंदरशा गीताद्वारे आपल्यासमोर येते. मंडळी आम्हाला हवेत फक्त आपल्या सगळ्यांचे जरा जोरदार टाळ्या. येत आहेत मीरा कार्लेकर.